नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, पदवीधरांसाठी एक खूप खूप छान संधी इथं निर्माण झालेली आहे. धर्मादाय आयुक्तालयात खूप मोठी भरती आहे. स्पेशली निरीक्षक पदाची तर टोटल 121 पदाची ही भरती आहे. आणि इथं फक्त पात्रता पदवीधर असणे एवढीच पात्रता आहे. आणि इथं मग तुम्ही सगळेजण एलिजिबल होता, कारण की आता प्रत्येक विद्यार्थी हा पदवीधर तर असतोच. एनी ग्रॅज्युएशन असतंच, कोणतंही ग्रॅज्युएशन नाही, एनी म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर असं कोणतं नाही आहे, पण एनी ग्रॅज्युएशन चालतंय. तर आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये, छोट्याशा व्हिडिओमध्ये, पूर्ण धर्मादाय डिपार्टमेंटबद्दल, जागा कधी सुटलेल्या आहेत, फॉर्म फिलिंग कधी थांबणार आहे, कधी संपणार आहे, त्यानंतर आपण बघणार आहोत पूर्ण तुमचा सिलेबस, तुमची पात्रता, तुमचा पे स्केल कसा असणार आहे, त्यानंतर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या काय काय असणार आहेत, सगळं तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चला तर इथं सुरुवात करूया. आपण बघतोय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फोकस निरीक्षक या पदावर करायचं आहे, कारण की टोटल इथं 121 पदं आहेत, जी की खूप सारी पदं बरं का. आणि त्यांचे अधिकार आणि या जाहिरातीमधील पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा आहे तुमचा, वेतन कसं असणार आहे आणि तुमची कामं कोणती कोणती आहेत, तर ही या जाहिरातीतच दिलेली आहेत. तर तीच आपण बघणार आहोत. चला तर सगळ्यात पहिले इथं तुम्हाला डिपार्टमेंटबद्दल माहीत पाहिजे. मी भरपूर सारे यूट्यूब लेक्चर्स पाहिले, यूट्यूब व्हिडिओज पाहिले, जिथे आयुक्त म्हणजे या डिपार्टमेंटची जाहिरात आली, नोटिफिकेशन आली म्हणून व्हिडिओ घेतलेले होते, पण कोणीच आयुक्तालयाबद्दल काहीच बोललं नाही. बघा, आपल्याला ही जाहिरात नवीन दिसते, आपल्याला डिपार्टमेंटबद्दल जास्त माहीत नाही. आपल्याला हेही माहीत नाही की उद्या आपण सिलेक्ट झाल्यावर आपलं पोस्टिंग कुठे असेल, आपलं काम कुठे असेल, हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. तर बघा, फॉर्म फिलिंग करायच्या आधी तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे का नाही. 4 एक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्या डिपार्टमेंटचा फॉर्म भरताय, मग डिपार्टमेंटचं काम काय, पोस्टिंग कुठे असेल, काम कुठे असेल, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि मी भरपूर व्हिडिओज पाहिले, कोणीच या गोष्टीबद्दल काहीच बोललं नाही आहे. तर इथं मी तुम्हाला आज सांगते की आयुक्तालयाचं किंवा धर्मादाय आयुक्तालय म्हणजे काय. तर बघा, या आयुक्तालयाचं सार्वजनिक विश्वस्त ज्या धर्मादायी संस्था असतात, कोणत्याही धर्माच्या ज्या संस्था असतात, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, सगळ्या फारसी सगळ्या धर्माच्या ज्या संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या संबंधित कार्य व्यवस्थापित पाहणारी ही सरकारी विभाग आहे. लक्षात घ्या, कोणत्याही धर्माचं धर्मादायी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट ज्या असतात, तर त्या चॅरिटेबल ट्रस्टचं विश्वस्त म्हणून किंवा त्याचं मॅनेजमेंट पाहणारे सरकारी कर्मचारी म्हणजे आपल्याला धर्मादाय संस्थेमधील जे काही तुम्हाला जॉब मिळणार निरीक्षकाचा, तर ते तुमचं इथं काम असणार आहे. त्यानंतर ते तिथं त्या संस्थेतील नोंदणी, त्यांच्या नियमांचे पालन, त्यांचा लेखा हिशोब तपासणी, त्यानंतर धर्मादाय संस्था व सार्वजनिक विश्वस्त कायदे, पब्लिक ट्रस्ट चॅरिटी लॉज अनुषंगाने नागरिकांच्या हितासाठी काम करणं, हेच काम असणार आहे धर्मादाय डिपार्टमेंटमध्ये. आणि स्पेशली निरीक्षकाचं काम हे राहणार आहे. तर मग आता तुम्हाला कळालं असेल की तुमचं काम काय असणार आहे. कोणत्याही चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तुमची पोस्टिंग होईल, तिथं तुम्ही एक सरकारी कर्मचारी असेल, त्या सगळ्यांच्या हिशोब, त्यांचं सगळे लॉज ते फॉलो होत आहेत का नाही, या सगळ्याचं पाहनिशा करणं, शहानिशा करणं तुमचं काम असणार आहे. तर कायदे, नियम आणि अधिकार कसे कसे आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं इथं या धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ते बघा. तर बघा, इथं स्थापना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950, ठीक आहे. कायदा धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना ही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 अंतर्गत झालेली आहे. पण याचं हे डिपार्टमेंट स्थापन झालं 1952ला, ठीक आहे. धर्मादाय आयुक्तालय स्थापन झालं 1952ला. याचं जे काही मुख्यालय आहे तर ते मुंबईलाच आहे. तर तसेच या संस्था नोंदणी अधिनियम 1860 आणि संस्था नोंदणी अधिनियम 1971 आहेत. सरकारने केलेल्या विविध नियम योजनानुसार धर्मादाय संस्थांना जेव्हा निधी, खाटा म्हणजे बेड्स, रुग्णालयातील सुविधा, समाजसेवा इत्यादी सेवा दिल्या जातात, तेव्हा या विभागातील देखील काही तपासणी देखरेख करण्याचा अधिकार आहे. सरकार जी गोष्ट या ट्रस्टला देतं, तर त्या गोष्टीवर सुद्धा कंट्रोल करणं, कंट्रोल म्हणण्यापेक्षा त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवणं, लक्ष देणं तुमचं काम असणार आहे. तर धर्मादाय आयुक्त श्री अमोघ श्यामाकांत कलोली, बघितलं असेल तुम्ही, त्यांची सहीसुद्धा आहे तुमच्या या पूर्ण नोटिफिकेशनवर. तर तुम्हाला आयुक्तांचं नाव लक्षात ठेवायचं. हे नसेल दिसत तर काही टेन्शन घेऊ नका. आपलं स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनल आहे, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देईल, तर तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ही PDF मी प्रॉपर तुमच्या कामाच्या तेवढ्या बाबी क्रॉप करून टाकते धर्मादाय आयुक्तालय जाहिरात म्हणून. तर तुम्ही त्या PDF मधून तुमचा कामाचा कंटेंट घ्या एक्स्ट्रॅक्ट करून. पहिले तर टेलिग्राम जॉईन करा. तर बघा, इथं महत्त्वाच्या 5 पोस्ट आहेत. इथं विधी सहाय्यक 3 जागा, लघुलेखक म्हणजे टायपिंगसाठी 2 जागा,
लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 जागा आणि निरीक्षकसाठी 121 जागा, भरपूर जास्त जागा आहेत. आणि पे स्केल बघा, तुमचा पे स्केल जो असणार आहे 35,400 असणार आहे, म्हणजे PSI लेवलचा तुमचा पे स्केल आहे. गट क असून सुद्धा एवढं जास्त पे स्केल आहे. एवढा जास्त पे स्केल म्हणजे खरंच आपल्याला कंबाईनमध्ये करत असताना याला लागतात 4-5 वर्ष. इथं तुम्ही 3-4 महिन्यात काम मिळवताय. तर बघा इथं फॉर्म फिलिंग 11 तारखेपासून सुरू झाली, तर सप्टेंबर 11 पासून फॉर्म फिलिंग सुरू झाली, जे की 3 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला 7 दिवस आधी हॉल तिकीट मिळेल. जर तुम्हाला काहीही शंका असेल तर नंबर तुम्हाला दिलेला आहे 7996065888 हा नंबर आहे. तर ह्या नंबरवर कॉल करून तुमच्या ज्याही शंका असतील तर त्या विचारू शकता. तर बघा परीक्षा जी आहे तर ती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणार आहे असं म्हटलेलं आहे. नोव्हेंबर तर फिक्सच आहे, लक्षात घ्या. तर आणि आता चालू आहे सप्टेंबर, किती वेळ आहे, लय वेळ नाही तुमच्याकडे. तर बघा इथे लघुलेखकच्या 2 जागा आहेत, तुम्ही बघून घ्या. इथं तुमचा वेग तुम्हाला दिलेला 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखाचा वेग आणि किमान 40 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा मध्ये आहे बघा, किंवा टंकलेखाचा वेग प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. म्हणजे इथं कंपल्सरी नाही आहे की इंग्लिश मराठी दोन्ही एखादं असलं तरी चालतंय. त्यानंतर लघुलेखक इथं सुद्धा सेमच आहे, किंवा मध्ये आहे, मराठी इंग्लिश चालतंय, मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक चालतंय. त्यानंतर पुढे निरीक्षक हे महत्त्वाचं असणार आहे. बघा इथं तुम्हाला पदं जे आहेत 121 पदं आहेत. तुमच्या कॅटेगरीनुसार पदं तुम्ही बघून घ्यायची. इथं तुम्हाला एकच अर्हता आहे, उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. म्हणजे तुम्ही पदवी मिनिमम केली पाहिजे, बाकी तुम्ही उच्च कोणतीही तुम्ही PhD केली असेल तरी चालत्या. तर फक्त तुमची इथं पदवी झाली पाहिजे असं म्हटलं जातं, हे महत्त्वाचं. त्यानंतर पुढे आपण बघूया, इथं तुमचं वरिष्ठ लिपिक वन्स अगेन 31 जागा आहेत. इथं सुद्धा तुम्ही पदवी घेतली पाहिजे आणि उच्च अर्हता आणि तुमचा टायपिंग असलं पाहिजे इंग्लिश किंवा मराठी. त्यानंतर आपण वयोमर्यादेकडे येऊया. तर वयोमर्यादा आपल्यानुसार स्वतः बघून घ्यायची. बरेच विद्यार्थी बसतात, क्वचितच कोणतरी असतं जे वयोमर्यादेतून बाहेर पडतं. आत्ता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. आपला मूळ मुद्दा असतो सिलेबसचा. तर बघा इथं तुम्हाला लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक, तर जे आपले विधी सहाय्यक आहेत ती पद सोडता बाकी ज्या 4 पोस्ट आहेत त्यासाठी एकच सिलेबस आहे कॉमन. तर बघा इथं मराठीसाठी तुमचा ओकॅबलरी जे असतं सगळीकडे, ठीक आहे, कॉमन ओकॅबलरी आहे. त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न असणार आहेत. बघा तुम्हाला सगळं दिले, म्हणजे पॅराग्राफ असणारे आधीच सांगितले. त्यानंतर इथं वन्स अगेन सेमच ओकॅबलरी, sentence structure, grammar use, idiom and phrases, their meaning and comprehension of passage. तर इथं सुद्धा पॅसेज असणार आहे. तर तुम्हाला आधीच बऱ्याचसा भाग जो आहे सोपा करून दिलाय. बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर आणि अचूकतेपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी. आणि डोंट वरी, तुम्हाला रिझनिंगचे सुद्धा टॉपिक्स दिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला रिझनिंगचे सुद्धा टॉपिक्स इथे तुम्ही बघू शकता. अनलॉक सिमिलॅरिटीज, स्पिटल व्हिज्युअलायझेशन. त्यानंतर इथं तुम्हाला रिझनिंग सगळं सिलेबस फर्स्ट रिझनिंग टेस्ट दिलेलं आहे. ऑब्झर्वेशन, रिलेशन, कन्सेप्ट, अर्थमॅटिकल रिझनिंग, अर्थमॅटिक नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग, डिकोडिंग. तर एवढे टॉपिक करा, बस 12 टॉपिक्स आहेत. एवढे जरी व्यवस्थित केले, एक 7-8 गणितांची प्रॅक्टिस करायची, एवढं जरी झालं तर भरपूर होते. रिझनिंगचा सिलेबस तुम्हाला आधीच डिकोड करून दिलाय. त्यानंतर येऊया आपण आपल्या विषयाकडे. ठीक आहे, आपला विषय आहे एक टॉपिकवर आपण काम करणार आहोत, एक टॉपिकवर. तर बघा इथं आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक आर्थिक जागृती, जी की कधीची बघायची आहेत आपल्याला 1885 पासून 1947 पर्यंत. आता हाच का कालखंड, कारण की काँग्रेसचा कालखंड आहे. आपल्याकडे 1885ला काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यातूनच आपल्याकडे बघायला मिळतं की सामाजिक आर्थिक सगळ्या बाबीमध्ये थोडी सुधारणा व्हायला लागली आणि म्हणूनच तुम्हाला हे बघायचंय, आपण ते बघणार. त्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य बघायचे आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीचे म्हणजे तुम्हाला सरळ सरळ इथं समाजसुधारक बघायचे आहेत. आता समाजसुधारक कोणते ते मी तुम्हाला सांगणार, तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ऑलरेडी आपल्याकडे आहेत भरपूर समाजसुधारक. त्यानंतर समाजसुधारकांचे कार्य, वन्स अगेन तेच, त्यांची कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, तर तुम्हाला वर्तमानपत्रे बघायचे आहेत, आपण ते घेणार आहोत. त्यानंतर इथं शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळ हे आपल्याला बघायचं आहे. आणि एक एक करून टॉपिक आपण कंप्लीट करणार, फक्त तुम्हाला स्टडी स्पेस मराठीसोबत कनेक्ट राहायचं आहे. त्यानंतर भूगोल, तर महाराष्ट्र भूगोलाचा विशेष अभ्यास, पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, व्हेरी IMP, पर्जन्यमान, प्रमुख पिके,
त्यानंतर शहरे, नद्या आणि उद्योगधंदे, तर हे तुमचा भूगोलचा टॉपिक असणार आहे. सगळं एक एक करून रोज घेणार. त्यानंतर राज्यशास्त्र. बघा, राज्यशास्त्रात भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ. त्यानंतर घटना कशी तयार झाली, सगळ्यात महत्त्वाचं घटना निर्मिती हा सुरुवातीचा टॉपिक आहे. सगळ्यात पहिलं घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका तुम्हाला विचारली, तत्वे. त्यानंतर घटनेची महत्त्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, व्हेरी व्हेरी IMP. आणि इथं निधर्मी राज्य, धर्मनिरपेक्ष राज्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे हे आपले मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, कर्तव्य आपण बघणारच आहोत, पाहिलेले आहेत. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण बघणार आहोत. शिक्षण, समान नागरी कायदा आपण बघणार आहोत, सगळ्यात महत्त्वाचा आहे समान नागरी कायदा. स्वतंत्र न्यायपालिका, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांचे कर्तव्य, अधिकार, कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद यांचे सदस्य, त्यांचे काम, त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य आणि विधी समित्या. तर हे सगळं आपण एक एक करून बघणार आहोत प्रॉपरली बॅचमध्ये सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून. सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र असणार आहे, रसायनशास्त्र असणार आहे, प्राणीशास्त्र असणार आहे, वनस्पतीशास्त्र असणार आहे आणि इथं आरोग्यशास्त्र असणार आहे. तर प्रश्न तुम्हाला प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रावर जास्त असतात, तर त्याच्यावर आपण सुद्धा जास्त भर देणार आहोत, लक्षात घ्या. कळलं. आणि इथं तुम्हाला चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी तुम्हाला बघायच्या आहेत. बघा, घडामोडीचं पॅटर्न हे TCSचं वेगळंच आहे, तर ते तुम्हाला आपल्याकडे ज्या क्वेश्चन, आपल्याकडे जे वन लाईनर आहेत तर ते तुम्हाला खूप जास्त कामे येणार आहेत, खूप जास्त कामे येणार आहेत. तर तुम्ही ते नक्की एकदा वाचले पाहिजे. रिझनिंगचं तुम्ही हे बघून घ्या, तुम्हाला मी दाखवलं ऑलरेडी. त्यानंतर इथं तुम्हाला काय बघायचं आहे, तर निरीक्षकाची कामं बघायची आहेत. विधी सहाय्यकची कामं आहेत ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्हाला बघायचे आहेत निरीक्षकाची कामं. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, निरीक्षकाची कामं बघायची आहेत. बघा, इथं संस्था, न्याय आणि यांच्या निरीक्षककरिता दौरे करणे तुमचं काम असणार आहे. निरीक्षण, संस्था आणि न्याय संस्था यांच्या निरीक्षणासाठी दौरे करणे. त्यानंतर न्यासाच्या विरुद्ध जो काही तक्रारीची चौकशी करून अहवाल वरिष्ठाकडे सादर करणं. त्यानंतर इथं मिळकतीच्या वरिष्ठ आदेशानुसार निरीक्षण घेऊन अहवाल सादर करणं. न्यासाचे म्हणजे संस्थाचे हिशोबपत्रके छाननी करून दाखल करून घेणं. वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे हिशोब पत्रकाबाबत नोटीस बजावणं. तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणं. शुल्क भरून घेणं. अधिकारी यांचे बोर्डावरील न्यायिक प्रकरणं हाताळणं. दैनंदिन प्रकरणं बोर्डावर घेणं. त्यानंतर रोजनामे लिहिणं. वरिष्ठांच्या आदेशानुसार न्यास नोटीस बजावणं. अर्धन्यायिक कामकाजात मदत करणं आणि प्रकरणाचा रोजनामा लिहिणं आणि मासिक लेखा, वार्षिक लेखात ठेवणं हे निरीक्षकाचं काम असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथं हे पद दिसतंय, त्यामुळे तुम्हाला त्यांची कामं माहीत पाहिजे. या कामावर सुद्धा सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, पेपर पाठवण्यात आलं तर कळेल. तर वरिष्ठ लिपिकची सुद्धा कामं आहेत, तुम्ही बघून घ्या. काय आपल्याला निरीक्षकाचे जास्त बघायचे आहेत. बाकी तुमचा सगळा GKचा जो पॅटर्न आहे तर तो इकडे क्लिअर होणार. बाकी तुम्ही बघू शकता फॉर्म फिलिंग जे आहे 3 तारखेला संपणार आहे पुढच्या महिन्यात. तर भरून घ्या फॉर्म. निरीक्षकासाठी तुम्ही सगळेच एलिजिबल आहात. बघा, इथं आपण धर्मादाय आयुक्तालयाची फक्त GKची बॅच आणि टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत. तर इथं जे तुमचे टॉपिक सगळे तुम्हाला दिसले, प्रत्येक एक आणि एक टॉपिक तुमचा एक आणि एक टॉपिक. फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही पाहाल तर बघा, अशा पद्धतीने जे टॉपिक्स आहेत, जसं की इथं तुम्हाला दिलेलं आहे की महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, तर अशावर पूर्ण एक चॅप्टर म्हणजे मी शिकवणार सुद्धा आणि तुम्हाला त्याच्यावर टेस्ट सुद्धा देणार. तर आपण ही बॅच आहे, निरीक्षक स्पेशली पद आहे किंवा सगळ्यांसाठीच ही बॅच जी आहे तर ती लागू होते. सगळ्यांसाठीच ही बॅच GKची बॅच जी आहे तर ती लागू होते. तर इथं लक्षात द्या, सामान्य ज्ञान बॅच असणार आहे ज्याच्यामध्ये टेस्ट सुद्धा आहेत. निरीक्षक नाही, सगळ्याच पदासाठी GK अगदी समान आहे, लक्षात घ्या, सगळ्याच पदासाठी. त्यामुळे इथं सामान्य ज्ञानाची बॅच ही फक्त 499 रुपयाला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र इतिहास आणि भूगोल कव्हर होईल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि त्याच्यामधले सगळे डिटेल टॉपिक्स जे तुम्हाला सांगितलेत, एक आणि एक टॉपिकवर मी काम करणार. आणि इथे प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार, प्रत्येक विषय त्यातले टॉपिक्स त्यानुसार टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. तर लगेचच्या लगेच स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि धर्मादायाची बॅच घेऊन टाका, कारण की पुढे प्राईससुद्धा वाढू शकते. आणि का माहिती आहे का, टेस्ट मी दिली आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण की तुमच्या टॉपिकवर प्रॅक्टिस करायला भेटेल तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि ही बॅच जी असणार आहे तर ती लाईव्ह जास्त असणार आहे, लक्षात घ्या, ती बॅच लाईव्ह असणार आहे. माझा पूर्ण प्रयत्न आहे, रेकॉर्डेड मी ह्याच्यामध्ये जास्त टाकणार नाही. बॅच जी आहे तर ती लाईव्ह आहे. ओके, तर तुम्ही ती जॉईन केलीच पाहिजे.
कळलं? चला तर मग इथेच आज थांबूया. आपलं ॲप डाउनलोड करा. काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मला विचारू शकता.